कलर काम चालू असल्यामुळे सर्व सामान ना आम्हाला असं हे बाहेर ठेवायला लागलं. हे काम केलं वाटायला पाहिजे ना अम्मा, बरोबर आहे असं. अम्मा पावभाजी बसूल आज. हे बघा हा रूम पण आपल्याला कलर करायचा आहे. चकोली पण आज काम करते आणि सामान वगैरे कसं जर कलर करायचं असेल ना तर सर्व सामान त्या रूमचं जेवढं सामान आहे ना ते सर्व शिफ्टिंग वगैरे करावं लागतं. आणि गावाला कसं असतं जेवढं घर मोठं असेल ना तेवढं ते कमीच वाटतं. आणि सर्व सामान आहे ना बघा इकडं मम्मी किचन सध्या पाठीमागे चालू केलं नाही, कारण का तिकडे कलर वगैरे होता त्याच्यामुळे काय मम्मीला नीट जमत नव्हतं त्या वासाने वगैरे, त्याच्यामुळं किचन पाठीमागे चालू केलं. नमस्कार मंडळी, शुभ दुपार. तर तुमचं सर्वांचं आपल्या नवीन एका कोकणातील व्लॉगमध्ये मनपूर्वक स्वागत. घराचं काम चालू केलेलं आपण कलर काम, कारण आता गणपती जवळ आहे त्याच्यामुळे, आणि कलरला पण भरपूर वर्ष झाली होती, जवळजवळ 7-1 वर्ष झाली असते आपल्या घराला कलर मारून. 2-3 आपले रूम आहेत ते कलर करून घ्यायचे आहे आपल्याला. तर दाखवतो तुम्हाला कसं काय काम चालू आहे. हे बघा कलर काम चालू असल्यामुळे सर्व सामान ना आम्हाला असं हे बाहेर ठेवायला लागलं आहे. हे बघा आपले जे फोटो आपलं सामान आपण बाहेर ठेवलं आहे त्याचप्रमाणे सर्व अडचण दिसणार तुम्हालाच. हे बघा हा रूम पण कलर करायचा आहे आपल्याला. इकडे आपण कलरचं सामान ठेवलेलं आहे, JSWचा आपण कलर आणलेला आहे. हे काम केलं वाटायला पाहिजे ना अम्मा, बरोबर आहे असं. अम्मा पावभाजी बसूल आज. इकडे आहे सिमेंट व्हाईट पुट्टी आहे, इकडे JSWची आहे ती पण, आणि हे बाकी कलर वगैरे आहेत, प्रायमर आहेत आणि कार्पेंटर वगैरे आहे, सगळं कलरचं सामान आहे. चकोली पण आज काम करते. हे बघा हा रूम पण आपल्याला कलर करायचा आहे. सर्व कलर डल पडला होता आणि जो आपली पुट्टी मारली होती आधी ती पूर्ण ते खरडवून घेतलेली आहे, कारण की त्याला पापुद्रे पकडले होते पुट्टीला. लाईट पण गेला आहे. नीट काम कर. चकोली काम करते इकडे. तू समजलं पाहिजेस, तू काम करतेस, समजलं काय? ए इकडे हॅलो कर. सांग मी काम करते. तर मंडळी लाईट गेले त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये व्हिडिओ नीट घेता येत नाही. चकोली पण इकडे काम करते. हे जाऊ नको. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. तर मी इंट्रोमध्ये बोललो की घराचं कलर काम चालू आहे. तर 1 दिवस झाला आहे आपल्या घराचा कलर कामला सुरुवात होऊन, पण आपल्याला काय ब्लॉग वगैरे काय शूट करता नाही आला, कारण का काम पण होतं आणि सामान वगैरे कसं जर कलर करायचं असेल ना तर सर्व सामान त्या रूमचं जेवढं सामान आहे ना ते सर्व शिफ्टिंग वगैरे करावं लागतं. आणि गावाला कसं असतं जेवढं घर मोठं असेल ना तेवढं ते कमीच वाटतं. मुंबईकरांसारखं नाही, 4 बाजूची खोली असेल तरी ते कसं सर्व मॅनेज होतं, पण गावाला जेवढं घर मोठं होईल तरी पण ते कमीच पडतं आहे. तरी पण तुम्हाला दाखवतो आता मीच. हा आमचा आहे हॉल. तर आमचं हॉलचं काम झालं आहे, कलर काम कम्प्लीट. हे बघू शकता तुम्ही. हे आहे कपाट, खाली पडला आहे कलर, तो पुसायचा आता आम्हाला कलर. हे इकडे विंडो आहे, ही एक विंडो आहे, आणि हा आमचा देवाचा रूम आहे. इथं आमचा देवार असतो, याचं पण काम चालू आहे. पण कसं माहिती आहे का, ह्या रूमला कसं आम्ही पुट्टी मारलेली आहे जास्त फिनिशिंग यायला आणि जास्त म्हणजे मॅट दिसायला. त्याची जे मग ते पुट्टी खरडून, आधी जुनी पुट्टी होती ती पूर्ण खरडून घेतली त्यांनी, त्यानंतर त्याच्यावर नवीन पुट्टी मारल्याने ती आता पुट्टी पूर्ण घासायची असतात ती पुट्टी, कारण का ती स्मूथ दिसली पाहिजे, त्याच्यासाठी पूर्ण ते घासणार, त्याच्यानंतर मग कलर काम चालू करणार. सिलिंगचं पण चाललं आहे काम. हे बघा कसं आहे, पावसाचं सीझन चालू आहे ना त्याच्यामुळे कलर सुकायला जरा टाईम लागतो आहे, कारण का जे कलर ऑइल बेस आहेत त्यांना कसं पावसात नाही एवढं सुकायला लगेच पॉसिबल होत नाही. हे बघा वरचा कलर ओलाच दिसतो आहे,
त्यासाठी मी लावला आहे हॉलिजन. जो आपला फोटोग्राफीचा हॉलिजन असतो तो मी कलर सुकण्यासाठी वापरतो आहे. हा आहे आपला बेडरूम. इथे आपलं आहे ना प्लॅस्टर होतं आधीचं, पोकळ झालेलं. त्याच्यासाठी पूर्ण आम्ही फोडून घेतलेलं आहे ते प्लॅस्टर आणि त्याच्यावर नवीन प्लॅस्टर केलेलं आहे. आणि इकडे पण सेम पुट्टी मारून घेतलेली आहे आणि वरती कलर मारलेला आहे. इथे पूर्ण फिनिशिंग भेटले कलरला, कारण का इथे 2 हात कंप्लीट झालेले आहेत कलरचे. इकडे 1 हात अजून येणार आहे वरती. तर हे बघा, हे सामानवर सर्व घाण वगैरे पडले. कलर कामसाठी खूप घाण होते. हे बघा सर्व सगळीकडे घाण झाले. हे बघा इथे पण पुट्टी मारलेली आहे, ही पण घासायची. आता उद्या पुट्टी ते सर्व घासून येणार आहेत, बघू शकता तुम्ही. फॅन वगैरे पण पूर्ण असे आम्हाला साफ करावे लागणार आहेत. आणि हा आहे आमचा इकडे किचन रूम. किचन रूम पण कलर मारायचा आहे. 1 हात मारलेला आहे किचन रूमवर. लाईट थोडा कमी पडतो आहे. 1 हात आहे बघा. 1 हात असेल ना तर पूर्ण कम्प्लिटली ते मिळून येत नाही. 2 हात तरी कमीत कमी पाहिजेच कलरचे. तर आम्ही 2 हात मारणारच कलरचे. उद्या होईल इकडले पण कंप्लीट. इकडे आमची मांडणी आणि ही आहे खिडकी. त्या साईडला पूर्व दिशा आहे आणि ही इथं आमची खिडकी. सकाळचा मस्तपैकी उजेड येतो इथून. आणि ही आमची पाठची बाजू. इथले पण पाठच्या रूमचा आम्ही कलर केलेला आहे, पाठच्या भिंतीचा. इथे पण अजून 1 हात येणार आहे. खाली पण वेगळा कलर येणार आहे. हे बघा आम्ही सर्व सामान आहे ना, हे बघा इथं मम्मी किचन सध्या पाठीमागे चालू केलं नाही, कारण का तिकडे कलर वगैरे होता. त्याच्यामुळं काय मम्मीला नीट जमत नव्हतं त्या वासाने वगैरे. त्याच्यामुळं किचन पाठीमागं चालू केलेलं आहे. हे बघा सामान वगैरे सर्व ठेवलेलं आहे. इथे बघा हे कपाट आतमधलं बाहेर आणून ठेवलेलं आहे. तिकडे चूल आहे. हे झोपाळा तो आपल्या हॉलमधला आहे, तो आम्ही इथं आणून ठेवलेला आहे. कारण का ते कलर वगैरे लागणं, त्याच्यानंतर परत ते पुसणं वगैरे एवढं पॉसिबल नाही करणं सारखं. नंतर आम्ही आधीच त्याला पाठीमागं नेऊन ठेवलेलं आहे. आता दाखवतो तुम्हाला फ्रंट बाजू. हे बघा आम्ही कलरसाठी आहे ना हा पिक्सा वापरलेला आहे, JSWचा. उत्तम क्वालिटीचे कलर आहेत JSWचे. हे बघा ही आमची फ्रंट बाजू. इकडे पण सर्व सामान आहे कलरचं, बघू शकता तुम्ही. हे बघा JSW ऑइल कलर, हे पुट्टी वगैरे आहे. हे बघा फ्रंट बाजू झाली कलर मारून, पण ते आता संध्याकाळ झाली ना त्याच्यामुळे दिसत नाही प्रॉपर. हे बघा मस्त भेटले, फिनिशिंग पण मस्त आले कलरला आणि चांगला वाटते कलर बघायला पण. तर मंडळी असं हे सामान वगैरे असं सर्व बाहेरच सोडलं आहे, कारण का ते उचलायला जरा टाईम लागणार आहे. आता सर्व कलर काम झालं ना की मी व्हिडिओ बनवेनच. हे बघा सर्व सामान विमानामध्ये असं बाहेर ठेवलेलं आहे. इकडे कपडे वगैरे सर्व जिकडे तिकडे कपडे झाले आहेत, तिकडे तिकडे सामान झालं आहे. आणि मेन म्हणजे सर्वात जास्त जो धुरला झाला आहे ना घरात, खूपच धुरला झाला आहे, तो आता सर्व आम्हाला साफ करायला लागणार आहे. तर मंडळी बाहेर पाऊस पडतो आहे आणि आपल्याला हे बघा सर्व साफ करायला लागणार आहे. आता 2 दिवस आमचे असे जाणार आहेत की साफ करायला. जवळजवळ 2-3 दिवस जातील हे साफ करायला सर्व, कारण का वरती फॅनला वगैरे पण लागलं आहे, टेबल वगैरे पण साफ करायचे आहेत. आणि मेन म्हणजे आपल्याला काम कुठून चालेल दाखवतं. बघा ही आमची रूम आहे, ती पण पूर्ण पॅक झाली. हे बघा सर्व मम्मीचं शिलाईचं सामान पण सर्व मम्मीचं इथेच आहे. TV इथे ठेवलेली आहे. हे बघा आपला सेटअप सर्व आपण इकडे ठेवलेला आहे. हे बघा सर्व असं ॲडजस्ट करून सामान ठेवावं लागलं आहे आपल्याला, कारण का बाहेर ठेवलं तर पूर्ण धूळ वगैरे बसेल, मग ते परत एवढं साफ करणं पॉसिबल नाही. आणि कसं इलेक्ट्रॉनिक कॉस्टली वस्तू आहेत ना त्या जपाव्या लागतात जरा, कारण आपली कमाई त्याच्यावर, त्याच्यामुळे त्या जपणं पण आपलं तेवढंच काम आहे आणि ते मी जपतो आहे. आम्ही आता जरा ग्रेकडे झालो आहे. ग्रे कॉम्बिनेशन आम्ही वापरतो आहे, कलर स्कीम ग्रेची. आणि चांगलं होतं की बघायला पण चांगलं वाटते, जरा वेगळं काहीतरी वाटते बघायला. कारण कसं येते तेच कलर बघून कंटाळा आला होता. आणि ना आम्ही दिवसभर पेंटरसोबतच काम करतो आहे, कारण का जसे पेंटर एक एक रूममध्ये जात आहे तसं तिथे मग लाईट म्हणा ॲडजस्ट करून द्या, तिथे टेबल वगैरे हलवा, हे सर्व आम्हाला काम करावं लागतं आहे. तर म्हणजे आपल्या व्हिडिओने असं एवढंच असेल. तर भेटूया का पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.